बाप्पा मोरिया या संघाचे संघमालक योगेश तांबे यांचा सन्मान होतोय। आदरणीय सन्माननीय शिवराज दादा आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या बाप्पा मोरिया या संघाला सन्मानित करायचं आहे। धन्यवाद योगेश जी, आपला संघ आपण या स्पर्धेदरम्यान सहभागी केलात आणि या स्पर्धेला 4 चांद लावलेत त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो। पुढील स्पर्धांकरिता आपल्या शुभेच्छा देतो। पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जातो विशाल घवाले यांच्याकडे। आपल्या गोलंदाजीची या ठिकाणी मोर्चा सांभाळताना पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन मला वाटतं गोलंदाज रितेश आपल्या या गोलंदाजीच्या अभियानाला सुरुवात करताना एक चांगले रणनीती या ठिकाणी पाहायला मिळते, कारण टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय म्हणजेच नक्कीच जर गोलंदाजांवरती विश्वास दाखवलाय तर पाहूया ह्या विश्वासाला कशा प्रकारे सार्थकी लावतायत हे गोलंदाज रितेश। पहिला चेंडू असेल बॅटिंग मार्कवरती आपण पाहतोय कल्पेश बावकर ऑन स्ट्राईक। पहिला चेंडू उडवलाय, जबरदस्त फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने हा येतोय, पहिल्या चेंडूवरती आघात, चेंडू सीमापार, चौकार। डीजे तर पहिल्या चेंडूवरती एक जबरदस्त प्रहार करून आपले इरादे स्पष्ट केले, ते म्हणजे कल्पेश बावकर या खेळाडूने पुन्हा एकदा पॅडल स्वीप सुरेख पद्धतीचा फटका, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण इनफिल्डच्या आतमध्ये पाहायला मिळालं, मात्र एक धाव घेण्यापासून नक्कीच रोखू शकले नाही, ते म्हणजे क्षेत्ररक्षक। एक धाव संघाच्या खात्यामध्ये जमा होते, धाव फलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 5 या आकड्यावरती। एक जबरदस्त क्रिकेटचा माहोल आपण आज दिवसभरामध्ये अनुभवणार आहोत। वर्ष पहिलं आहे या क्रिकेट स्पर्धेचं आणि पहिल्याच वर्षामध्ये ही चमचमणारं नियोजन आपण ऑन स्क्रीन पाहतोय। एकीकडे शुभम इलेव्हन तर दुसरीकडे मैत्री स्पोर्ट। आता मात्र बॅटिंग मार्कीची धुरा सांभाळताना आपण पाहतोय आपल्या वैयक्तिक पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी फलंदाज सज्ज होतोय, तो म्हणजे सरफराज मुकादम। एक खूप मोठी नावं आहेत या राजापूर पंचक्रोशीतल्या या सर्व टेनिस क्रिकेट विश्वातील या क्रिकेटवीरांची। अनेक मोठमोठ्या स्पर्धा असतील, मोठमोठे सामने असतील, ह्या लिलया या खेळाडूने पार पाडले, तेव्हा नक्कीच त्याचा अनुभव खूप मोठा आहे। मात्र आज या नवी मुंबईच्या मैदानावरती आज या चंद्रकांतदादा चषकामध्ये कशा प्रकारे त्यांची कामगिरी होते हे आपण आज पाहणार आहोत। पॉवर प्लेच्या षटकाचा पुढील चेंडू घेऊन गोलंदाज रितेश, पुढील चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस, यावेळी पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिलाय, मिड विकेटच्या डोक्यावरून हा येतोय जबरदस्त फटका, चेंडू सीमापार, षटकार। आणि हा मिळालेल्या या एकंदरीत चांगल्या बोनस रूपी ह्या चेंडूचा उत्तमरित्या फायदा उचलला, तो म्हणजे सरफराज याने आपल्या वैयक्तिक पहिल्या चेंडूवरती 6 धावा वसूल केल्यात। दरम्यान गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट, यावेळी सुरेख पद्धतीचा चेंडा होता, इनफिल्डच्या वरून चेंडूला खोदून काढलाय, चेंडू जातोय षटकारानंतर लागोपाठचा हा चौकार। म्हणू शकतो, कारण षटकार मिळाला होता, मात्र त्यानंतर आपल्या फलंदाजीमधला क्लास दाखवलाय, तो म्हणजे फलंदाज सरफराज याने अक्षरशः 2 क्षेत्ररक्षणामधून चेंडूला ड्राईव्ह केला, कव्हर रिझन मध्ये 4 धावांसाठी। पुन्हा एकदा रितेश तयार होते, यावेळी मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू होता आणि वा 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 काय अफलातून झेल घेतलाय स्वतःच्याच गोलंदाजीवरती, जबरदस्त विकेट या ठिकाणी प्राप्त केले, ते म्हणजे गोलंदाज रितेश आणि परतावं लागेल फलंदाज सरफराज याला पहिला विकेटचं पतन।
गोलंदाज रितेश याच्याकडून, कारण ह्या आधी जर 2 चेंडूचा विचार केला तर बॅक टू बॅक एक षटकार आणि चौकार पाहायला मिळाला होता. मात्र त्यानंतर हम भी किसी से कम नाही अशा प्रकारचा ईट का जवाब पत्थर ज्याला म्हटलं जातं अशा प्रकारचं प्रत्युत्तर या ठिकाणी दिलंय गोलंदाज रितेश याने. जबरदस्त प्रकारचं क्षेत्ररक्षण स्वतःच्याच गोलंदाजी थ्रोमध्ये पाहायला मिळालं आणि फलंदाज सरफराज याला परतावं लागलं. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय, निलेश पळसुनकर. यावेळी सुरेख पद्धतीचा चेंडू होता आणि तितक्या सुंदररित्या या चेंडूला सन्मान दिलाय, कारण चांगला चेंडू होता आणि चांगल्या चेंडूला या ठिकाणी सन्मान दिलाय. निर्धाव चेंडूनिशी पहिल्या षटकाची या ठिकाणी सांगता होते पंचांकडून. पहिलं षटक समाप्तीची घोषणा होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मैत्री स्पोर्ट्स क्रिकेट संघाची धावसंख्या येते म्हणजे 1 बाद 15 धावा. मैदानी पंच आपल्याला देखील विनंती असेल की सर्कलच्या आतमध्ये 4 क्षेत्ररक्षक आपल्याला कायम ठेवावे लागतील. पहिल्या षटकाचा विचार केला तर मैत्री स्पोर्ट या क्रिकेट संघाची आपण धावसंख्या ऑन बोर्ड पाहतोय ती म्हणजे 1 बाद 15. आणि आता मात्र दुसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होते. पॉवर प्लेचं कुठलंही बंधन असणार नाहीये. 5 क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या बाहेर क्षेत्ररक्षणासाठी तैनात असतील, त्यामुळे नक्कीच आता आपल्या फलंदाजीचं आक्रमण आणि संयम अशी दुहेरी मिलन काय असतं हे आता यावेळी फलंदाजांना दाखवावे लागणार आहे. एकीकडे आपण पाहतोय कल्पेश आहे, कल्पेश बावकर, तर त्याच्या जोडीला निलेश पळसुनकर अशी ही फलंदाजांची जोडगोळी आपण मैदानामध्ये पाहतोय. गोलंदाजीची धुरा या ठिकाणी संघनायक यांनी सोपवले ती म्हणजे गोलंदाज राजेंद्र गडशी यांच्याकडे. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन मार्गस्थ होताना ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्याचा निर्धार असेल तर फलंदाजीसाठी पुनश्च एकदा बॅटिंग मार्कवर सज्ज होतोय फलंदाज कल्पेश बावकर. यावेळी थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न सफल देखील झाला. मात्र 1 धाव पळून पूर्ण केला. दुसरा धावाचा प्रयत्न आहे स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू, फाईन लेग रिझन मध्ये चेंडू ड्राईव्ह झाला आणि बघता बघता यावेळी 2 धावा सहजरित्या संघाच्या खात्यामध्ये जमा झाल्यात, त्या म्हणजे मैत्री स्पोर्ट क्रिकेट संघाच्या. दोन धावांनी धावफलक पुढे सरकतोय, धावफलक होतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 17 या आकड्यावरती. पुनश्च एकदा गोलंदाज राजेंद्र मार्गस्थ होताना. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, मात्र थोडीशी बॅटची आतली कडा घेतली. ज्या दिशेला मारायचा होता पॉइंटच्या वरतून तिथे मात्र खेळण्यामध्ये असफल ठरलेत. मात्र 1 धाव तर नक्कीच वैयक्तिक आणि संघाच्या खात्यामध्ये जमा होते. धावफलक जाऊन पोहोचतोय 18 या धावसंख्येवरती. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. आपण पाहतोय शुभम 11 आणि मैत्री स्पोर्ट या 2 संघांदरम्यान रंगलेला हा क्रिकेटचा सामना. हे क्रिकेटचं द्वंद्व आहे, हे क्रिकेटचं बॅटल आहे. यावेळी सरळ बॅटने अगदी डोळ्यांचे पारणे फेडणारा हा येतोय. अजून एक फटका, अजून एक दर्जेदार फटका पाहायला मिळतोय, तो म्हणजे फलंदाज निलेशच्या बॅटमधून येतोय चौकार. अगदी बॅटच्या जबड्यामध्ये हा चेंडू दिला होता आणि फलंदाजाने या ठिकाणी कुठलीही चूक केली नाहीये आणि लॉंगॉनच्या वरतून हा चेंडूला फेकून दिला होता. पुन्हा एकदा सरळ बॅटने आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देणारा चौकारानंतर हा येतोय निलेशच्या बॅटमधून. अजून एक दर्जेदार फटका, षटकार. फलंदाजीचा टान्स आहे तो या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा कमी होताना पाहायला मिळाला नाहीये, कारण पहिल्या षटकापासूनच या ठिकाणी धुवाधार फलंदाजीला आणि एका संघाच्या या धावसंख्येला उत्तमरित्या आकार देण्याचं काम हे दोन्ही फलंदाज करताना पाहायला मिळत आहेत. पुनश्च एकदा राजेंद्र सज्ज होत आहेत.
यावेळी पुन्हा एकदा सरळ बॅटने बॅटच्या जबड्यामधला चेंडू, कुठलीही चूक नाही. पुन्हा एकदा समालोचन कक्षाच्या वरतून चेंडू जातोय सीमा पार, षटकार. तर निलेश पलसुनकर याच्यासाठी एक कॅश प्राइज जाहीर झालंय. जर सलग 3 चेंडूवरती 3 षटकार मारले तर स्वप्नील घाडी यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. तर पाहूया. स्वप्नील घाडी आणि जितेंद्र पलसनकर या दोघांकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. तर पाहूया ह्या कॅश प्राइजला गवसणी घालणार का निलेश, कारण प्रेक्षकांची मन जिंकण्याचं काम हे फलंदाज कायमच आपण करत असताना आपण या टेनिस क्रिकेटमध्ये पाहत आलोय. पुन्हा एकदा षटकार मारण्याचा प्रयत्न, मात्र प्रयत्न फसला आणि परतावं लागेल ते म्हणजे निलेश याला. तिसऱ्या चेंडूवरती कुठेतरी मला वाटतं प्राइज मिळवण्याच्या नादात की काय मोहात पडला निलेश आणि आखूड टप्प्याचा बॉल होता, पूल करण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्न फसला आणि सरळ सोपा जेल देऊन तंबूच्या आचऱ्याला परतताना पाहतोय फलंदाज निलेश. अजून एक धक्का बसतोय तो म्हणजे टीम मैत्री स्पोर्ट या क्रिकेट संघाला. दरम्यान या स्पर्धेच्या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री राकेशभाई उदानी सर, त्याचबद्दल माननीय श्री शीतलबाई उदानी साहेब आणि कुमार भूमिल उदानी या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी व्यासपीठावरती शुभ आगमन झालं आहे. तर या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आपलं सहर्ष स्वागत करत आहोत. कारण असं म्हटलं जातं की कुठलीही स्पर्धा असो, कुठलाही कार्यक्रम असतो, तो काही दिवसांचा असतो, काही तासांचा असतो, मात्र त्यामागचं जे नियोजन असतं, त्यामागची जी मेहनत असते, त्यामागची जी तयारी असते ती खूप मोठी असते. आणि अशा सुंदर नियोजनाचा दर्जा सांगणारी क्रिकेट स्पर्धा आपण ऑनस्क्रीन पाहतोय ती म्हणजे चंद्रकांत दादा चषक 2022. आणि अशा या सुंदर स्पर्धेला भेट देण्यासाठी प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. तर सर्व प्रमुख पाहुण्यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही आपले सहर्ष स्वागत करतो. आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावरती विराजमान होऊन या स्पर्धेचा आनंद याची देही याची डोळा आपण घ्यायचा आहे. दरम्यान या ठिकाणी 2 षटकांची समाप्ती झाली आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर मैत्री स्पोर्ट क्रिकेट संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 2 बाद 34 धावा 34. दोन षटकांचा विचार केला तर जबरदस्त फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली ती म्हणजे टीम मैत्री स्पोर्ट या क्रिकेट संघाकडून. कारण 34 धावा 17च्या सरासरीने धावफलकावरती लागल्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. तिसरं षटक घेऊन मला वाटतं या ठिकाणी गोलंदाज राजू गडशी दाखल होत आहेत. तर फलंदाज आपण पाहतोय नव्याने आपल्या वैयक्तिक पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज असेल साईराज. डावखुरे हाताचा फलंदाज आहे. डावखुरे आणि उजव्या हाताची फलंदाजांची जोडी आपण मैदानामध्ये पाहणार आहोत. नक्कीच कुठेतरी एक डोकेदुखी असते, कारण उजव्या आणि डाव्या हाताचे फलंदाज ज्यावेळी मैदानामध्ये असतात नक्कीच क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करावे लागतात. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला शपल होऊन खेळ आहे. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून वैयक्तिक पहिल्या चेंडूवरती आघात केलाय तो म्हणजे साईराज याने. येतो हा अप्रतिम फटका. चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या डोक्यावरून सीमापार, षटकार. कृपया आयोजकांना विनंती असेल की चेंडू पुरवायचे आहेत. पहिल्या चेंडूवरती यावेळी जबरदस्त आघात केला. जणू काही मी डगआउट मधून म्हणजे पॅव्हेलियन मधूनच सेट होऊन आलो की काय असा या ठिकाणी भास करून दिलाय तो म्हणजे फलंदाज साईराज याने. कारण पहिल्या चेंडूवरती ज्यावेळी अशा प्रकारचा आपला फटका फलंदाजाच्या बॅटमधून पाहायला मिळतो त्यावेळी नक्कीच फलंदाजाचा आत्मविश्वास देखील द्विगुणित असतो आणि तेच आपण यावेळी साईराजच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. एक जबरदस्त फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. वैयक्तिक पहिल्या चेंडूवरती 6 धावा वैयक्तिक आणि संघाच्या खात्यामध्ये जमा केल्यात. आता मात्र गोलंदाज पुन्हा एकदा राजू. पुन्हा एकदा जबरदस्त फटका. ताकद, नजाकत आणि आक्रमण यांचं तिहेरी मिलन या ठिकाणी करून दाखवलंय फलंदाज
साईराज याने जबरदस्त फटका, बॅक टू बॅक दुसरा षटकार. 46 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. जबरदस्त प्रकारच्या फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते, ती म्हणजे मैत्री स्पोर्ट क्रिकेट संघाच्या या फलंदाजांकडून. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहेत. गोलंदाजी मार्कवरती राजीव घडशी आहे. ते स्लोअर पद्धतीचे चेंडू, यावेळी मात्र सुरेख प्रकारचं कमबॅक म्हणावं लागेल, कारण स्लोअर पद्धतीचा या ठिकाणी यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न सफल देखील झाला आणि मला वाटतं हा तिसरा चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यश मिळालं, ते म्हणजे गोलंदाज राजीव घडशी यांना. कारण या आधीचा 2 चेंडूचा विचार केला तर बॅक टू बॅक 2 षटकार लगावले होते, ते म्हणजे फलंदाज साईराज यांनी. मात्र त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती नक्कीच अंकुश लगावला, ते म्हणजे गोलंदाज राजू यांनी. नक्कीच अशा प्रकारच्या गोलंदाजीची अपेक्षा आहे, कारण नक्कीच धावा जर रोखायच्या असतील, जर आपल्याला कमी धावा डिफेंड करायच्या असतील तर नक्कीच अशा प्रकारच्या गोलंदाजीची या ठिकाणी गरज होती. आणि आता मात्र मैदानावरती काय झालंय, एक सरळ चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावत होता, मात्र झेल कंप्लीट करता आला नाहीये, तो म्हणजे इनफिल्डच्या आतमध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाला. आणि अजून एक जीवदान मिळतंय, ते म्हणजे फलंदाज साईराज याला. आणि साईसारख्या फलंदाजाला जीवदान मिळणं, ते म्हणजे अशा शेवटच्या निर्णायक मोक्याच्या क्षणी नक्कीच ज्याचं महागडं ठरू शकतं, ते म्हणजे शुभम इलेव्हन या क्रिकेट संघाला. श्री गंगाराम महादे, आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावरती आपण संपर्क करायचा आहे. आता मात्र बॅटिंग मार्कवरती आपण पाहतोय कल्पेश भावकर आपल्या पुढील चेंडूचा सामना करेल. यावेळी सुरेख पद्धतीचा फटका आहे, मिड विकेट रिझन मध्ये 1 बॉल चेंडू जातोय सीमारेषा पार, पुन्हा एकदा चौकार. दर्जेदार फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते, ते म्हणजे फलंदाज निलेश कल्पेश भावकर या खेळाडूकडून सलामीसाठी आला होता आणि पहिल्या चेंडूपासून या खेळपट्टीवरती नजरा सेट केला आणि आघात करायचे वारंवार प्रयत्न आहेत आणि प्रयत्न सफल देखील झालेत. आता मात्र फटका फसला, इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक आहे, मात्र झेल कंप्लीट करता आला नाही. पुन्हा एकदा संधी निर्माण झाली होती कल्पेश याचा विकेट मिळवायची, मात्र संधीचं रूपांतर यावेळी करता आलं नाही, ते म्हणजे फलंदाज क्षेत्ररक्षक शुभम इलेव्हन या संघाचे. आणि नक्कीच 2 धावा पुन्हा एकदा संघाच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. तिसऱ्या षटकाची यावेळी समाप्ती होते आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर मैत्री स्पोर्ट क्रिकेट संघाची धावसंख्या झाली आहे, ती म्हणजे 2 बाद 53 धावा. दरम्यान आमच्या व्यासपीठावरती या ठिकाणी मान्यवर उपलब्ध झालेले आहेत, उपस्थित आहेत. श्री प्रतीक मटकर साहेब यांचा या ठिकाणी आदरातिथ्य केलं जात आहे. मी विनंती करतो की श्री बाबू पळसुणकर आपण शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आपल्या या मान्यवरांचं या ठिकाणी यथोचित स्वागत करायचं आहे. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात, या स्पर्धेची आपण मान्यवर उपस्थित राहून या स्पर्धेची शोभा वाढवलीत, कारण कुठल्याही स्पर्धेला कुठल्याही कार्यक्रमाला मजा ही तेव्हाच येते ज्यावेळी आपल्याला प्रमुख पाहुण्यांची या ठिकाणी रेलचेल पाहायला मिळते आणि ती रेलचेल आज सकाळपासून या क्रिकेट स्पर्धेला पाहायला मिळते. मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत केलं जात आहे. मी विनंती करतो पुन्हा एकदा श्री प्रतीक मटकर साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय श्री बाबू पळसुणकर यांच्या शुभ हस्ते. माननीय श्री प्रतीक शांताराम मटकर साहेब राजापूर पंचायत समिती सदस्य आहेत, त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. आयोजकांच्या माध्यमातून उपस्थित या पाहुणे मंडळींचा या ठिकाणी आदरातिथ्य केलं जात आहे आणि खरोखरच एक वेगळ्या प्रकारचं एक सुंदर नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजेच चंद्रकांत दादा चषक 2022 मध्ये
या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करून आपण जाऊया मॅचच्या दिशेने. शेवटच्या षटकाला या ठिकाणी सुरुवात झाली. पुन्हा एकदा साईराजच्या बॅटमधून झेल उडाला होता, मात्र पुन्हा एकदा जीवदान या ठिकाणी पाहायला मिळालं ते म्हणजे साईराज याला. धावफलक पुन्हा एकदा 2 धाव्याने पुढे सरकेल. धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 56 धावा. सांघिक चौथं आणि अतिशय महत्वपूर्ण असं षटक घेऊन आपण गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय सत्यम घाडी. तर फलंदाजीची या ठिकाणी पुन्हा एकदा कल्पेश बावकर आणि साईराज. आता मात्र कल्पेश पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या पुढील चेंडूचा सामना करण्यासाठी. फुलटॉस आहे, यावेळी भिरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू जातोय पुन्हा एकदा 1 बाउन्स 4 धावांसाठी. एक जबरदस्त फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली, कारण पहिल्या चेंडूपासून विचार केला तर सलामीसाठी आला होता तो म्हणजे फलंदाज कल्पेश. मात्र त्यानंतर आतापर्यंत आपल्या संघाला एका सुस्थितीमध्ये नेऊन ठेवलंय ते म्हणजे फलंदाज कल्पेश बावकर या खेळाडूने. अप्रतिम फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. एकंदरीत एकेरी दुहेरी धावांबरोबर षटकार चौकार देखील त्याच्या बॅटमधून आतापर्यंत पाहायला मिळालेत. आणि ह्या शेवटच्या षटकामध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा चालू आहे ती म्हणजे या फलंदाजांची. पुन्हा एकदा यावेळी सुरेख पद्धतीचा चेंडू होता. सुरेख पद्धतीचा भन्नाट वेगाने टाकले चेंडू आणि वेगाला यावेळी बीट झालाय तो म्हणजे फलंदाज कल्पेश. निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. धावफलकाचा विचार केला तर 60 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. नक्कीच पाहूया ह्या शेवटच्या 2 चेंडूंवरती किती धावा केल्या जातात आणि किती धावांचं आव्हान दिलं जातंय ते म्हणजे शुभम 11 या क्रिकेट संघाला. पुन्हा एकदा आडव्या बॅटने मिडविकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती, मात्र क्षेत्ररक्षकाला चकावून चेंडू जातोय सीमारेषा पार. पुन्हा एकदा चौकार. वैयक्तिक 20 धावांवरती आतापर्यंत नाबाद खेळतोय तो म्हणजे कल्पेश. आणि मला वाटतं इनिंगचा शेवटचा चेंडू नक्कीच ज्याचा षटकार चौकाराने सांगता करण्याची मनसुबे असणार आहेत. मात्र पॅडवरती चेंडू आदळला. नक्कीच बाईटच्या स्वरूपात धावा घेण्याचा प्रयत्न, मात्र सरळ फेकी झाली गोलंदाजाची यष्ट्यांवरती आणि धावबाच्या स्वरूपात शेवटच्या चेंडूवरती परतावं लागेल ते म्हणजे फलंदाज कल्पेश याने मात्र त्याआधी एक सुंदर खेळ केलाय आणि सुंदर खेळी साकारले कल्पेश. वेल प्लेड मिस्टर कल्पेश बावकर. दरम्यान 4 षटकांची या ठिकाणी समाप्ती होते आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर मैत्री स्पोर्ट क्रिकेट संघाची धावसंख्या आपण ऑन बोर्ड पाहतोय ती म्हणजे 64 आणि 65 धावांचं आव्हान दिलंय ते म्हणजे शुभम 11 या क्रिकेट संघाला. एक जबरदस्त प्रकारची खेळी साकारून आपण डगआउटच्या दिशेने परतताना पाहतोय ते म्हणजे साईराज आणि कल्पेश या दोन्ही फलंदाजांना. तर पाहूया उत्तरार्ध दुसऱ्या इनिंगचा खेळ या थोड्याशा ब्रेक नंतर. चला लवकर क्षेत्ररक्षणाची तयारी करून घ्या मैत्री स्पोर्ट्स. चला मी विनंती करतोय शिवांश स्पोर्ट्स आणि शर्विल 11 या 2 कर्णधारांना त्यांनी नाणेफेकी करण्याकरता पोडियमवरती यायचं आहे. शर्विल 11 आणि शिवांश स्पोर्ट्स कर्णधारांनी त्वरित नाणेफेकी करता यायचं आहे.
थोडंसं स्पीडअप करायचं आहे, कारण आज दिवसभरामध्ये आपल्याला साखळी पद्धतीने मला वाटतं हे सामने खेळायचे आहेत. 65 धावांचं आव्हान आहे, ते म्हणजे शुभम इलेव्हन क्रिकेट संघाला, कारण टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. मात्र गोलंदाजी थोडीशी बोतड या ठिकाणी पाहायला मिळाली. 64 धावांचा डोंगर उभा केला, तो म्हणजे क्रिकेट संघानं, आणि 65 धावांचं आव्हान दिलंय. तर पाहूया हे आव्हान कशा प्रकारे या ठिकाणी पेलवलं जातंय. फलंदाजांना विनंती असेल लगेच स्पीडअप करायचं आहे. आपण फलंदाजीची जी जबाबदारी आहे, खेळपट्टीचा ताबा घ्यायचा आहे. दोन्ही सलामीवीर आपण मैदानामध्ये जाताना पाहतोय. मनोज, चला शिवान स्पोर्ट्स, विनंती असेल जरा पाहुणे मंडळींना थोड्या वेळेसाठी पोडियम खाली करा. खेळाडू मित्रांनो थोडंसं खाली करा. टॉस होईल त्यानंतर आपण विराजमान व्हा. शिवान स्पोर्ट्सचे कर्णधार अनंत बावकर आमच्यासोबत जोडले गेलेत. तर चला शर्विल स्पोर्ट्स, शर्विल 11 सचिन दादा कुंभार यांचा हा संघ. मी नाणेफेकी करण्याकरता विनंती करतोय आदरणीय सन्माननीय नंदूदादा पळसमकर, आपण यायचे आपल्या शुभ हस्ते आपण दुसऱ्या सामन्याची नाणेफेक करतोय. 65 धावांचं आव्हान घेऊन हे दोन्ही सलामीवीर आपण मैदानामध्ये पाहतोय. पंचांकडून मला वाटतं लेट स्प्रेचा इशारा येतोय आणि गोलंदाजीची धुरा यावेळी पॉवर प्लेचं षटकाची सुरुवात या ठिकाणी करण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. जितेश एक युवा गोलंदाज आहे, राजापूर विभागातील अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळण्याचा अनुभव त्याच्या देखील पाठीशी आहे, आणि नक्कीच त्याचं कर्णधाराने विश्वास दाखवलाय हे पॉवर प्लेचं षटक हाताळण्याचा. 65 धावांचं आव्हान आहे, नक्कीच त्याचं 24 चेंडू 65 धावा असं हे सामन्याचं समीकरण असणार आहे. तर पाहूया गोलंदाज जितेश पक्षात आपण पाहतोय दत्त मनोहर. पहिला चेंडू फटका होता आणि तितकं ताकदीचं असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 क्षेत्ररक्षणांना भेदण्यामध्ये कुठेतरी विशाल अपयश ठरलंय. आपण थांबवतोय थोडा वेळ. तर नाणेफेक होती तिसऱ्या सामन्याची. आदरणीय सन्माननीय नंदूदादा यांच्या शुभ हस्ते कॉल करतायत शर्विल 11चे कर्णधार. हेड इज द कॉल अँड त्याने तिसऱ्या मॅच मध्ये देखील टेल आहे. तर नंदूदादा आपणास विनंती करतो, नंदूदा आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक जिंकणाऱ्या कर्णधाराला चांदीचं नाणं द्यायचं आहे, जे आपल्याला आदरणीय सन्माननीय बाबू पळसमकर यांच्या माध्यमातून आलेलं आहे. चांदीचं नाणं आपण पाहू शकताय. थँक्यू नंदूदादा, आपण विराजमान व्हायचं आहे. मित्रांनो माझ्यासोबत आहेत अनंत बावकर, शिवांश स्पोर्ट्स एका मोठ्या टेनिस क्रिकेट संघाचे ते ओनर आहेत. नुकत्याच होऊ घातलेल्या 22 तारखेला रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी अर्थातच 5 लाखाच्या स्पर्धेमध्ये त्यांचा संघ देखील खेळतोय. मोठमोठ्या त्यांचा संघ खेळताना आपण पाहतो. ते अनंत बावकर माझ्यासोबत. आनंदजी, नाणेफेक जिंकले, निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू पहिलं. तर समोरच्या संघाचा विचार करता किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कारण आता तुम्ही पाहिलात कल्पेशच्या संघानं पहिली फलंदाजी करत असताना खूप चांगल्या धावा बनवल्यात. ठीक आहे, आम्ही संघ चांगला निवडला आहे, चांगले प्लेअर आहेत, तर आम्ही जास्तीत जास्त 35 रोखण्याचा प्रयत्न करू. आणि समोर पण माझेच प्लेअर आहेत, शिवान स्पोर्टला खेळणारे प्लेअर आहेत, त्यामुळे थोडासा अनुभव आहे, त्यांच्याविषयी माहिती आहे, तर चांगला प्रयत्न असेल धावा रोखण्याचा. एकंदरीत मनोजच्या साथीनं तुम्ही देखील या स्पर्धेमध्ये खूप चांगलं सहकार्य केलं. एकंदरीत तुम्ही ज्या या स्पर्धेचा थाट मांडलाय त्या स्पर्धेबद्दल काय सांगाल? ही स्पर्धा व्हावी हे खूप आमच्या पंचक्रोशीतील तमाम क्रीडा रसिकांची इच्छा होती, सर्व खेळाडूंची इच्छा होती. 2 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर सर्व अडचणींवरती मात करून ही स्पर्धा होते. मनोजनं खूप परिश्रम या स्पर्धेसाठी घेतलेत. आता मॅच चालू आहे, पण तरीसुद्धा मनोजसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सर्वांच्या वतीनं, कारण ह्या सर्वाचा करता करविता हा मनोज गोंडाळ आहे. आणि ही चांगली स्पर्धा, चांगला प्लॅटफॉर्म आमच्या पंचक्रोशीतील क्रिकेटपटूंसाठी त्याने उपलब्ध करून दिला आहे. प्रत्येकाने त्याचा फायदा घ्यायचा आहे, आपला एक चांगला खेळ दाखवायचा आहे. थँक्यू, खूप चांगला संदेश तुम्ही पोहोचवलात. मनोजने खूप चांगलं आयोजन केलंय. शर्विल, सचिन दादा, आपण नाणेफेक इथं थोडंसं हरताय, परंतु फलंदाजी तुम्हाला करायची आहे, तर कशा पद्धतीनं धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 4 ओव्हरमध्ये 45 प्लस ते 50 टार्गेट असेल आमचा, कारण थोडी बॉलिंग लाईनअप आहे आमच्याकडे, तर 50च्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. तर तुमच्या संघाला देखील शुभेच्छा असतील. खूप चांगला खेळ तुमच्याकडून व्हावा. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स, नाणेफेक जिंकले शिवान स्पोर्ट्स या संघानं आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ओव्हर टू कॉम्बॉक्स. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिले तर धुवाधार फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते, ती म्हणजे शुभम इलेव्हन या दोन्ही फलंदाजांकडून, कारण या षटकामध्ये मला वाटतं आतापर्यंत 3 चौकार वसूल केलेत आणि त्यानंतर हा चेंडू आपण पाहतोय वाईट स्वरूपात पंचांकडून घोषित करण्यात आला आहे. नक्कीच ज्या प्रकारे
मैत्री स्पोर्ट क्रिकेट संघाने ज्या प्रकारे सुरुवात केली होती पॉवर प्लेच्या षटकामध्ये, त्याच प्रकारची सुरुवात, तोच प्रकारचा या ठिकाणी आघात शुभम 11 कडून आपण पाहतोय, तो म्हणजे दत्तात्रय आणि मनोहर यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सुरेख पद्धतीचा फटका, पुन्हा एकदा मिड विकेटच्या रिझनमध्ये झेलबादची संधी, चांगले प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाले आणि जबरदस्त या ठिकाणी एफर्ट दाखवले, तो म्हणजे क्षेत्ररक्षक कल्पेश वावकर या क्षेत्ररक्षण. कारण प्रत्येक प्रयत्नांना यश मिळतंच असं नाही, मात्र प्रत्येक प्रयत्न हा आपल्याला एक नवा अनुभव देत असतो. कारण सुंदर असा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला, तो म्हणजे कल्पेश याच्याकडून. 17 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपण पाहतोय. अजूनही एक चेंडू शेष आहे. नक्कीच पॉवर प्लेचा हा शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा आकुलट्यापाचा चेंडू होता, पूल केला इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्यामुळे नक्कीच एकाच धावेने या ठिकाणी समाधान मानावं लागेल आणि पहिल्या षटकाची या ठिकाणी समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 18 अशी धावसंख्या पाहतोय, ती म्हणजे शुभम 11 या क्रिकेट संघाची. हॅलो हॅलो पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्येचा विचार केला तर 18 धावा धावफलकावरती लगावल्या आहेत, त्या म्हणजे शुभम 11 या क्रिकेट संघाने. कारण ज्या प्रकारे सुरुवातीची गरज होती, ज्या प्रकारे सुरुवात करण्याची जी या ठिकाणी आवश्यकता होती, त्या प्रकारची सुरुवात या दोन्ही फलंदाजांनी या ठिकाणी करून दिलाय. कसं म्हटलं जातं की बारी बारी सबकी बारी, पहिले तो मैत्री स्पोर्ट की अब शुभम 11 की, अशा प्रकारचं या ठिकाणी उत्तर या दोन्ही फलंदाजांनी या ठिकाणी दाखवून दिलंय. कारण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. 65 धावांचं आव्हान आहे. सांघिक दुसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय तानाजी, एक ऐतिहासिक नाव आहे आणि इतिहासामध्ये तानाजी या नावाला आपण कशा प्रकारे इतिहास आहे आपण सर्वजण जाणत आहात, अनुभवत आहात, पाहत आहोत. नक्कीच अभिमान आहे, कारण गौरवशाली परंपरेचा इतिहास सांगणारं नाव आहे ते म्हणजे वीर तानाजी. आणि अशा तानाजी नावाचा हा गोलंदाज देखील तितक्याच ताकदीचा गोलंदाज म्हणून ह्या पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध आहे. मात्र पहिल्या चेंडूवरती यावेळी नशिबाची साथ मिळाली, कारण बॅटची कडा घेऊन थर्ड रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि क्षेत्ररक्षकाला चकावून चेंडू जातोय सीमारेषेच्या पार. 4 धावा. मनोहर अतिशय सुंदर अशी फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते या फलंदाजाकडून, कारण एक जबरदस्त कलात्मक फटके त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहत आलोय. पुढील चेंडू ओव्हर द विकेट, पुन्हा एकदा कव्हर रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र क्षेत्ररक्षकाला भेदण्यामध्ये कुठेतरी अपयश आलं. मात्र इनफिल्डच्या आतमध्ये फील्ड झाले आणि नक्कीच एक धाव संघाच्या खात्यामध्ये जमा झाली आहे. धावफलकाचा विचार केला तर 23 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. नक्कीच एक सुंदर क्रिकेट या दोन संघांना आपल्याला पाहायला मिळतंय, कारण 65 धावांचं आव्हान आहे. नक्कीच एक काटेका मुकाबला आपल्याला आज या घणसोलीच्या मैदानावरती पाहायला मिळणार. यावेळी पूल केलाय, जबरदस्त फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल होणार का? मात्र झेलची जी संधी निर्माण झाली होती तिथे मात्र जी संधी आता संपुष्टात आली आणि चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा पार 4 धावांसाठी. पुन्हा एकदा तानाजी सज्ज होतात. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतल्याय थर्ड मॅन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा मला वाटतं आज नशीब मला वाटतं काहीशा प्रकारे हे शुभम 11 या क्रिकेट संघाच्या या बाजूने आहे की काय असं म्हणावं लागेल, कारण जिथे हात लावेन त्या गोष्टीचं सोनं असं काहीतरी रूपांतर आपण मैदानामध्ये पाहायला मिळते. कारण हा सरळ सोपा झेल होता, मात्र झेलचं रूपांतर या ठिकाणी यशामध्ये करता आलं नाहीये. अजून एक जीवदान मिळत आहे ते म्हणजे फलंदाज मला वाटतं दत्ताराम पड्यार या फलंदाजाला.
आता मात्र मॅन इन फॉर्म मनोहर आपण पाहतोय बॅटिंग मार्क वरती. पुन्हा एकदा जबरदस्त फटका आहे कव्हर रिझन मध्ये. 3 क्षेत्ररक्षक चेंडू खाली, मात्र सुंदर प्रकारचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. पंचांकडे अपील केलं जात आहे आणि यस परतावं लागेल. नक्कीच एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि मॅन इन फॉर्म आपण डगआउटच्या आसऱ्याला परतताना पाहतोय. एक पहिला झटका बसतोय तो म्हणजे शुभम इलेव्हन क्रिकेट संघाला. पहिला फलंदाज तंबूच्या आसऱ्याला. राजापूर विभागातील नवयू क्रिकेट संघ आणि या संघाचे एक माजी फलंदाज, एक अनुभवी फलंदाज ज्याने या राजापूर विभागामध्ये आपल्या क्रिकेटचं नाव, आपल्या संघाचं नाव, आपल्या गावाचं नाव या राजापूर क्रिकेट विश्वामध्ये नाव रोशन केलं, असे विजयदादा पळसणकर यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे आणि आपण या स्पर्धेची शोभा लुटायची आहे. नक्कीच जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. नवीन फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय. आता मात्र मला वाटतं बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती यावेळी विकेटचं पतन पाहायला मिळतंय. नक्कीच दुसरा फलंदाज देखील तंबूच्या आसऱ्याला परतताना पाहतोय तो म्हणजे शुभम इलेव्हन या क्रिकेट संघाचा. कारण मनोहर आणि दत्तारामाची जी सलामीरांची जोडी आतापर्यंत मॅन इन फॉर्म मध्ये आपण पाहत होतो, ती सलामीरांची जोडी आता मात्र तंबूमध्ये परतवण्यामध्ये यश मिळवलंय ते म्हणजे गोलंदाज मैत्री स्पोर्ट या क्रिकेट संघाकडून. कारण ज्या प्रकारे सुरुवात अतिशय सुंदर केली होती दत्तात्रम आणि मनोहर यांनी, मात्र आता मात्र फलंदाजीला थोडंसं खिंडार पडताना पाहायला मिळतंय. कारण सलामीचे जे दोन्ही फलंदाज होते, जे चांगल्या लईमध्ये होते, चांगल्या फॉर्ममध्ये फलंदाजी करत होते, त्यांना मात्र या ठिकाणी परतावं लागलंय. आणि आता मात्र दोन्ही फ्रेश फलंदाज, दोन्ही नवीन फलंदाज आपण बॅटिंग मार्फती पाहणार आहोत. एकीकडे सूर्यकांत असतील तर दुसरीकडे राजेंद्र. दोन षटकांची या ठिकाणी समाप्ती होती आणि 2 षटकांचा विचार केला तर 29 धावा फलकावती लागल्या, त्या म्हणजे शुभम इलेव्हन क्रिकेट संघाच्या. आणि आता मात्र सांघिक तिसऱ्या षटकाची बारा चेंडू 36 धावा असं सामन्याचं समीकरण असेल. आणि सांघिक तिसरं षटक घेऊन आपल्या गोलंदाजीच्या अभियानाला सुरुवात करतो तो म्हणजे गोलंदाज साईराज. अजून एक मान्यवर आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झाले आहेत. श्री नरेशभाई यांचं देखील शुभ आगमन या व्यासपीठावरती झालं आहे. त्यांचं देखील आयोजकांच्या पद्धतीनं आणि चंद्रकांत दादा चषक 2022 मध्ये आम्ही आपलं सहर्ष स्वागत करत आहोत. आपल्याला देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. आता मात्र सूर्यकांत आपल्या वैयक्तिक पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज होत आणि पहिल्या चेंडूला या ठिकाणी भिरकावून दिलाय. लॉंगॉनच्या डोक्यावरून हा येतोय गगनचुंबी षटकार. जबरदस्त फलंदाजीचा आघात या ठिकाणी, जबरदस्त फलंदाजीच्या या ठिकाणी सुरुवात केली ती म्हणजे सूर्यकांत याने. कारण 12 चेंडू 36 धावांचं आपण जर समीकरण होतं आणि आता मात्र 6 धावांनी समीकरण कुठेतरी कमी करून दिलंय ते म्हणजे फलंदाज सूर्यकांत याने. कारण इकडे पाहिलं तर साईराज आहे आणि साईराज याने देखील आपल्या फलंदाजीच्या अभियानाला ज्यावेळी सुरुवात केली होती, पहिल्या सलगच्या 2 चेंडूवरती षटकार लगावले होते आणि आता कुठेतरी या ठिकाणी बदला घेतो की काय असं या ठिकाणी पाहायला मिळतंय ते म्हणजे सूर्यकांत याच्याकडून. कारण पहिल्या चेंडूवरती षटकार वसूल केलाय.
पुनश्च एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय, धावबाची संधी निर्माण झाली आणि यस संधीचं रूपांतर यावेळी यशामध्ये करता आलं नाही आहे. नक्कीच एक चोरटी धाव करण्यामध्ये यश मिळालं ते म्हणजे सूर्यकांत याला धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 36 या आकड्यावरती. 65 धावांचं आव्हान आहे. नक्कीच असं म्हटलं जातं की कुठलंही आव्हान हे कुठलंही ध्येय कधीच कठीण नसतं, कारण जर आपले इरादे स्पष्ट असतील, आपले मनसुबे जर स्थिर असतील तर नक्कीच कुठलंही आव्हान हे आपल्यासाठी मोठं नसेल आणि तेच या फलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा सरक फटका आहे, थोडासा बॅटवरही योग्य प्रकारे आला नाही आहे. कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, शतक्ष वेगाने चेंडूवरती येत आहेत आणि बघता बघता यावेळी 2 धावा सहजरित्या केल्या, त्या म्हणजे फलंदाज राजगडशी आणि सूर्यकांत या दोन्ही फलंदाजांनी. प्रत्येक धावेसाठी या ठिकाणी संघर्ष करावा लागेल या दोन्ही संघातील खेळाडूंना, कारण अतितटीचा सामना आहे. या स्पर्धेमधलं आपलं आव्हान जर जिवंत ठेवायचं असेल तर नक्कीच शेवटच्या क्षणापर्यंत हा किल्ला लढवत हा सामना जिंकायचा प्रयत्न करावा लागणार आहे या दोन्ही खेळाडू संघांना. आता मात्र राजेंद्र सज्ज होत आहेत. फुलटॉ चेंडू होता, मात्र योग्य प्रकारे बॅटवरती कनेक्ट करता आला नाही. शतक्षक लॉंगर रिझर्व मध्ये आहेत. यावेळी एका धावे होती आणि एका धावेचं रूपांतर यावेळी दुहेरी धावसंख्येमध्ये करण्यामध्ये यश मिळालंय. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालंय. कारण असं म्हटलं जातं की क्षमतेपेक्षा जास्त धावलं की दम लागतो, मात्र क्षमतेपेक्षा जास्त धावायचं देखील झालं तरी सुद्धा तो आणि तो दमखम या दोन्ही फलंदाजांनी वरती दाखवलाय. आता मात्र सुरेख प्रकारचं या ठिकाणी कमबॅक करण्याचा प्रयत्न, मात्र थोडासा उजव्या यष्टीचा बाहेर चेंडू राहिला आणि वाईडचा इशारा घोषित करण्यात आलाय. नक्कीच एक धाव अतिरिक्त स्वरूपात संघाच्या खात्यामध्ये जमा होताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळी पुन्हा एकदा आता मात्र गोलंदाजीने आपली गोलंदाजीतली कसब, आपल्या गोलंदाजीतली लय, आपल्या बोटांमधली जादू यावेळी साईराज यांनी दाखवली. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला, मात्र बाईच्या स्वरूपात एक धाव तर नक्कीच मिळेल. धावफलकाचा विचार केला तर धावा जाऊन पोहोचताय त्या म्हणजे 42 या आकड्यावरती. नक्कीच अजूनही मॅच ऑन आहे दोन्ही संघांसाठी. नक्कीच काय होतंय या सामन्यामध्ये. यावेळी चेंडूला कट करण्यामध्ये यश मिळालंय. साईराज याला थोडासा टप्पा पडल्यानंतर पिचिंग झाल्यानंतर थोडासा आतमध्ये वळला चेंडू आणि तितक्याच चांगल्या पद्धतीने खेळून काढला. मात्र दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मला वाटतं राज याला परतावं लागेल आणि तिसऱ्या षटकाची समाप्ती देखील या ठिकाणी पाहायला मिळते, ती म्हणजे शुभम 11 या क्रिकेट संघाकडून 3 षटकांची समाप्ती या ठिकाणी होते आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर शुभम 11 क्रिकेट संघाची धावसंख्या येते म्हणजे 43 धावा. सहा चेंडू 22 धावा असं सामन्याचं समीकरण आहे, कारण 43 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. नक्कीच 64 धावांचा डोंगर उभा केला होता तो म्हणजे मैत्री स्पोर्ट क्रिकेट संघाने. आणि जर नक्कीच सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हरमध्ये हा सामना खेळवण्यात येईल याची देखील नोंद घ्यायची. त्यामुळे नक्कीच 21 धावा देखील करण्यामध्ये यश मिळालं शुभम 11 क्रिकेट संघाला, तर हा सामना सुपर ओव्हरमध्ये आपण जाताना पाहायला मिळेल. मात्र 22 धावा केल्या तर नक्कीच हा सामना शुभम 11 क्रिकेट संघाच्या बाजूने आपण विजय घोषित करताना आपण पाहू शकतो. तर नक्कीच पाहूया काय होतंय मैदानावरती, कारण 6 चेंडू 22 धावा. जोपर्यंत सामन्याचा शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत सामन्याचा रिझल्ट सांगणं, सामन्याचा निकाल सांगणं कठीण असतं आणि तेच आपण आता मैदानामध्ये पाहणार आहोत. 6 चेंडू 22 धावा. मैत्री स्पोर्ट क्रिकेट संघाकडून मला वाटतं गोलंदाज सांघिक 4थं षटक घेऊन कल्पेश बावकर स्वतः संघाचे कर्णधार आहेत, ते म्हणजे कल्पेश बावकर. आणि ज्या प्रकारे आपल्या फलंदाजी करत असताना आपल्या संघाच्या धावसंख्येला 64 धावा पर्यंत मजल मारण्यामध्ये जी मोलाची कामगिरी होती तिथे सिंहाचा वाटा उचलला होता तो म्हणजे कल्पेश याने. आणि आता मात्र फलंदाजीमध्ये करत असताना वरती यावेळी त्रिफळा उद्ध्वस्त केला. जबरदस्त प्रकारची या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्याच चेंडूवरती विकेट आणि परतावं लागेल शून्यावरती फलंदाज रितेश सुर्वे या फलंदाजाला. अजून एक झटका बसतोय म्हणजे शुभम 11 क्रिकेटला.
आता मात्र नवीन फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय तो म्हणजे हेमंत आणि 5 चेंडू 22 धावा असं सामन्याचं समीकरण आमच्यापर्यंत गुणलेखकाने आतापर्यंत पोहोचवलं आहे. नक्कीच कल्पेशाचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे, कारण फलंदाजी असो, गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो आणि कर्णधार पद असो, या चारही भूमिका त्याने चोखपणे पार पाडल्यात. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा हेमंतसाठी आडव्या बॅटिंग करायचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेतली, चेंडू जातोय लॉंग लेग रिजन मध्ये. 4 धावा नक्कीच. 4 धावेने विजयाचं अंतर कुठेतरी कमी होतंय. नक्कीच 18 धावा, 4 चेंडू 18 धावा आता समीकरण असणार आहे. नक्कीच जबरदस्त प्रकारचं क्रिकेट या 4 धावांनिशी आपल्याला ह्या सामन्यामध्ये रोमांच नक्कीच तयार करून जात आहे. चार चेंडू 18 धावा. पुन्हा एकदा कल्पेश तयार. पुन्हा एकदा जबरदस्त फटका मारण्याचा प्रयत्न होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र काय होतंय मैदानावरती स्ट्राईक घेण्याच्या प्रयत्नात मला वाटतं सूर्यकांत याला परतावं लागेल. कुठला फलंदाज बाद होतोय, पंचांकडून अपील केलं जात आहे. मला वाटतं हिट विकेट आहे. नक्कीच हेमंत याला परतावं लागेल. स्क्वेअर लेग रिजने चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्न असफल ठरला. एक वेगवान गोलंदाजीचा नमुना या ठिकाणी पेश केला आणि वेगाला या ठिकाणी पूर्णपणे बीट झाला, तो म्हणजे फलंदाज हेमंत. आता मात्र सामन्याचं समीकरण असेल 3 चेंडू 18 धावा. नक्कीच कुठेतरी हा सामना मैत्री स्पोर्ट क्रिकेट संघाच्या बाजूने झुकतो की काय असं या ठिकाणी पाहायला मिळते. मात्र क्रिकेट आहे, अनिश्चितीचा खेळ आहे. शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत सामन्याचा हा निकाल सांगणं हे कायमच कठीण असतं. 3 चेंडू 18 धावा हे नक्कीच सामन्याचं समीकरण आहे. या सामन्याचा थरार आहे, सामन्याचा रोमांच आहे, हे आपण 3 चेंडूवरती अनुभवणार आहोत. गोलंदाज कल्पेश पुन्हा एकदा गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी सज्ज होतोय. तर नवीन फलंदाज आपण बॅटिंग मार्कवरती पाहतोय तो म्हणजे प्रमोद. नॉन स्ट्रायकिंगला सूर्यकांत आहेत. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत गोलंदाज कल्पेश, फलंदाज प्रमोद साठी. यावेळी सुरेख प्रकारचा फटका, एक कव्हर वरतून जबरदस्त फटका या ठिकाणी पाहायला मिळालं. अफलातून फटका, चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार, 6 धावा. खरोखरच या 6 धावांनिशी अजून या सामन्याचा रोमांच कायम ठेवलाय तो म्हणजे प्रमोद याने. आता मात्र सामन्याचं समीकरण असेल 2 चेंडू 12 धावा. नक्कीच क्रिकेट काय असतं हे आपण या सामन्यामधून पाहत आहोत, अनुभवत आहोत या घणसोलीच्या मैदानामध्ये जिथे चालू आहे चंद्रकांत दादा चषक 2022. एकीकडे शुभम 11, दुसरीकडे मैत्री स्पोर्ट, एकीकडे कल्पेश तर दुसरीकडे प्रमोद. आता मात्र बॅटवरती आढळलेला चेंडू काय होतंय, पंचांचा निर्णय अजूनही बाका आहे. नक्कीच नो बॉल पंचांनी घोषित केलाय. फ्री देखील असेल, 2 धावा देखील या चेंडूवरती मिळाल्यात. दोन चेंडू 10 धावा असं सामन्याचं समीकरण असेल. तीन धावा पंचांकडून घोषित केले गेले, एक 22 स्वरूपात, एक नो स्वरूपात आणि एक पेनल्टी स्वरूपात. अशा पंचांकडून या ठिकाणी 3 धावा आपण आमच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. नक्कीच एक चांगल्या प्रकारचं या ठिकाणी परीक्षण केलं जातं या दोन्ही पंचांदरम्यान. आता मात्र सामन्याचं समीकरण 2 चेंडू 9 धावा.
नक्कीच एक चांगल्या प्रकारचे क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळालं आणि खिलाडूवृत्ती दाखवली ते म्हणजे या सर्व खेळाडूंनी. कारण ज्या प्रकारे पंचांकडून परीक्षण करण्यात आलं हे योग्य प्रकारचं परीक्षण होतं आणि नक्कीच जो फ्रीडचा चेंडू आहे नक्कीच हात खोलण्याची संधी फलंदाज आता मात्र सूर्यकांत आपण पाहत आहोत बॅटिंग मार्कवरती. आता मात्र पेनल्टी स्वरूपात कल्पेश याला बाद करण्यात आलं गोलंदाजी मधून. त्यामुळे नक्कीच आता गोलंदाजीची धुरा यावेळी निलेश याच्या खांद्यावरती आहे. 2 चेंडू 9 धावा, झेल उडाला इनफिल्ड आतमध्ये, क्षेत्ररक्षक स्वतः यष्टीरक्षक चेंडू खाली. मात्र झेलचं रूपांतर यावेळी यशामध्ये करता आलं नाही आहे. धावाची संधी निर्माण झाली. पंचांकडून अजूनही रिझल्ट होल्डवरती आहे. नक्कीच काय निर्णय येईल आणि पंचांकडून अपील फेटाळलं जात आहे. दोन धावा या चेंडूवरती जमा झाल्या त्या म्हणजे शुभम इलेव्हन क्रिकेट संघाच्या आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 58 या आकड्यावरती. नक्कीच 1 चेंडू 7 धावा असं सामन्याचं समीकरण आहे. जर षटकार मारला तर हा सामना आपण सुपर ओव्हर मध्ये जाताना आपण पाहणार आहोत. नक्कीच 1 चेंडू 6 धावा यावेळी होणार का, काय होतं या मॅच मध्ये, कारण अतिशय हाय व्होल्टेज मॅच म्हणायला काहीच हरकत नाहीये. कारण शुभम इलेव्हन आणि मैत्री स्पोर्ट एक नामांकित संघ आहेत. दोन्ही संघ मालक देखील प्रतिष्ठित आहेत. दोन्ही संघातील खेळाडू देखील दर्जेदार आहेत आणि या 2 संघांदरम्यान हा रंगलेला एक क्रिकेटचा महासंग्राम आपण मैदानामध्ये पाहतोय. 1 चेंडू 7 धावा, 1 चेंडू 7 धावा असं सामन्याचं समीकरण आहे. जर सूर्यकांत याच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला तर नक्कीच याचं सुपर ओव्हर पाहायला मिळेल. एक चेंडू 7 धावा, सूर्यकांत ऑन स्ट्राईक, मात्र फटका बसलाय आणि जी या ठिकाणी आशा पल्लवी झाल्या होत्या शुभम इलेव्हन क्रिकेट संघाच्या त्या मात्र आशा या ठिकाणी संपुष्टात आलाय. सुरेख प्रकारची गोलंदाजी या मोक्याच्या क्षणी दाखवली ते म्हणजे निलेश याने आणि विजयावरती शिक्कामोर्तब केलंय तो म्हणजे संघ मैत्री स्पोर्ट क्रिकेट संघानं. विजय संघाचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन असेल तर शुभम इलेव्हन क्रिकेट संघाचे देखील हार्दिक आभार असतील. यावेळी पुन्हा एकदा मान्यवर या ठिकाणी